मित्रांनो, आपण आता दापोलीला पोहोचलेलो आहोत. हॉटेल कीज लाईट बाय लेमन ट्री येथे. आणि तुम्ही बघू शकता एकदम जंगलामध्ये बसलेलं हे रिसॉर्ट आहे. खूप सुंदर असं आहे. चारी साईडला खूप सारी झाडं वगैरे आहेत आणि खूप सुंदर ग्रीनरी आहे. खूप प्लेझंट असा क्लायमेट आहे. थंडी पण थोडी जाणवती आहे. जस्ट आता आपण चेक इन केलेलं आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि बऱ्याच ठिकाणी यांनी असे चॅलेट आणि बाकी ठिकाणी छोटे छोटे रूम्स बनवलेले आहेत फॉर कपल्स अँड फॅमिली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत एक स्मॉल रोड ट्रिप घेऊन रत्नागिरीच्या दापोली येथे. तर चला आता ह्या ट्रिपला भन्नाट मजा करूया. जस्ट आपण निघालेलो आहोत दुपारी 2 वाजता. मित्रांनो, दुपारी 2 वाजता आपण जर्नी स्टार्ट केली होती आणि आता संध्याकाळ झाली आहे. आपण खेडच्या पुढे अर्धा एक तास गेलो होतो आपल्या मॅपकडे लक्ष नसल्यामुळे आणि आता आपण पुन्हा रिटर्न मागे आलोत आणि आता खेडवरून निघालो दापोलीसाठी. खूप रस्ता खराब आहे आणि खूप स्लो रोड आहे, त्यामुळे खूप वेळ लागतोय. मित्रांनो, फायनली हॉटेलला पोचलेलो आहोत आणि आता आपण चेक इन करतोय. हा आपला रूम आहे 114. खूप छान रूम आहे, बट टॅरिफ खूप महाग पडलं आहे बिकॉज न्यू इयर पिरियड आहे. टोटल आपल्याला 8,000 पर डे लागला. सो 2 डेजचे चार्जेस लागले 16,000, जे खूप मोठी अमाऊंट आहे बिकॉज याचा नॉर्मली रेट 3,000पर्यंत येतो. तुम्ही बघू शकता रूम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज सेकंड डे आहे आणि आपण हॉटेलमध्येच आहोत. तुम्ही बघू शकता हॉटेलचा एंट्रन्स आहे आणि तुम्हाला थोडंसं हॉटेल व्हिजिट करतोय. हे बघा, बाहेर यांनी लिहिलं आहे, यांचं बॅनर आहे आणि इथले साईट सीइंग दाखवलेत. याच्या बाजूला तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी झाडं आहेत आणि खूप लाल माती, बोलतात ना कोकणचा रानमेवा, ते आहे. आणि तुम्ही बघू शकता बाजूलाच खूप सारे असे त्याने हॉटेल्स रूम बनवलेत. हे समोर रिसेप्शन आहे, त्याच्यामुळे खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि म्हणजे जर तुम्हाला स्टेकेशनसाठी बेस्ट आहे. कुठेच बाहेर जायची गरज नाही आहे. शांत क्लायमेट आहे. बाजूला तुम्ही बघू शकता हा यांचा किचन आहे, रेस्टॉरंट आहे सॉरी. आणि तुम्ही बघू शकता छान आहे. चारी बाजूला झाडे असताना आणि ओपन ठेवलं आहे, त्याच्यामुळे अजून चांगलं वाटतं आहे. फॅनचीसुद्धा गरज नाही. नॅचरल हवामान खूप चांगलं असल्यामुळे खूप हे आहे, सुंदर आहे. असं बघू शकता व्हरायटीज ऑफ ट्रीज आहेत इकडे. आणि समोरच आपल्याला पूल साईड दिसते, पूल एरिया आहे. तिथेच काल रात्री लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐकला होता आणि खूप छान सॉंग्स होते. मित्रांनो, आता निघालेलो आहोत आपण बाहेर रत्नागिरी एक्सप्लोर करण्यासाठी. समोरच मुरुड बीच आणि लाडगर बीच आहे. तर चला आता आपण थोडंसं ते एक्सप्लोर करूया, बघूया इकडचं सगळं. आणि चला आता व्हिजिट करूया, तिथेच भेटूया मुरुड बीचवर.
मित्रांनो, मुरुड बीचच्या बाजूलाच एक मंदिर आहे, एक शिवलिंग मंदिर आहे आणि जुनं प्राचीन गणपतीचं मंदिर आहे. तिथे आपण दर्शनाला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, टिपिकल कोकणा टाईपले मंदिर आहे हे, कोकणातलं. हे आहे आतमध्ये शिवलिंग. तिथे आपण दर्शन घेत आहोत. ते बघा. आणि याच्या बाहेरच लगेच डावी साईडला हे प्राचीन गणपतीचं मंदिर आहे. खूप जुनं आहे आणि थोडंसं पडीक टाईप आहे. बाजूलाच गाव तुम्ही बघू शकता. पायऱ्या वगैरे सगळे तुटलेले आहेत. हे आहे गणपतीचं मंदिर. चला दर्शन घेऊन निघूया. मित्रांनो, हॉटेल स्वप्ननगरी इथे आता आपण लंचला आलेलो आहोत आणि आपण नेहमीप्रमाणे आपली आवडती थाली, पापलेट थाली इथे खाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता, हे असं टिपिकल कोकणा टाईपला हॉटेल आहे. इथे थाळी मिळते घरगुती प्रकारची आणि आपण तीच आता मागवलेली आहे. बघूया थाळी आल्यावर. आणि बघा, खूप मोठा पापलेट आहे. सो खूप मोठी साईज मिळालेली आहे पापलेटची. चला आता थाळीवर ताव मारूया आणि मग हॉटेलला परत जाऊया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डे 3 आहे आणि आता आपण निघालेलो आहोत मुंबईच्या दिशेने. खूप 2 दिवस छान मजा आली आणि खूप एन्जॉय केला आपण. तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड सी यू.